फुटबॉलमधला मोस्ट प्रेस्टिजियस अवॉर्ड बॅलन डिअर अवॉर्ड कोणी जिंकला आहे? तर त्याचं नाव आहे रॉड्री. ठीक आहे, आणि हा स्पेनचा खेळाडू आहे. आणि फिमेलमध्ये कोणी जिंकलं आहे? तर हिला तुम्ही ओळखत असाल, कारण हिचं नाव आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा ऐकलं होतं. जिने लॉरिया स्पोर्ट्स वुमेन ऑफ द इयर हा अवॉर्ड सुद्धा जिंकला होता. नाव काय तिचं? तर ऐताना बोनामट्टी. आणि ती सुद्धा स्पेन ह्या देशाचीच खेळाडू आहे. तर बघा, हा रॉड्री जो आहे तो त्या मँचेस्टर सिटी क्लबकडनं खेळतो. ठीक आहे, आणि ही ऐताना बोनामट्टी आहे ती स्पेनच्याच FC बार्सिलोना क्लबतर्फे खेळते. ठीक आहे. आता ह्या बॅलन डिअर अवॉर्डमध्ये कोपा ट्रॉफी दिली जाते. ती कोणाला दिली जाते? तर जो उभरता खेळाडू असतो तो. ठीक आहे, तर ती कोणाला भेटलाय? तर लॅमिन यमाल, तो पण स्पेनचाच खेळाडू आहे. ठीक आहे. आणि एक याशिन ट्रॉफी असते, ती कोणाला दिली जाते? तर जो वर्षाचा बेस्ट गोलकीपर असतो त्याला. ठीक आहे, आणि तो कोणाला भेटला आहे? तर इमिलियानो मार्टिनेज, जो अर्जेंटिनाचा खेळाडू आहे. ठीक आहे. आणि पुढचा आहे मेन्स कोच ऑफ द इयर, तो कोणाला भेटला आहे? तर कार्लो एन्सेलिओटीला. ठीक आहे, आणि तो कुठल्या देशाचा कोच आहे? तर इटलीचा आहे. ठीक आहे, आणि रिअल मॅड्रिड क्लबला तो कोचिंग करतो. ठीक आहे, समजलं? आता हेच तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, पुढे. द शोमॅन ही कोणाची ऑटोबायोग्राफी आहे? तर ती कुठल्या प्लेअरची आहे? तर ती आहे ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू ग्लेन मॅक्सवेलची. ठीक आहे, पुढे. आता दिल्लीमध्ये इंडिया मास्टर्स बिग बॉल चॅम्पियनशिप झाली. ठीक आहे, तर ती मेन सिंगलमध्ये कोणी जिंकली? तर ती कोणी जिंकली? तर अरमान भाटियाने. ठीक आहे, आणि हा आपल्या देशाचा प्लेअर आहे. ठीक आहे, आणि ती फिमेलमध्ये कोणी जिंकली? तर ती फिमेलमध्ये जिंकली सोफिया सेविंगने. ठीक आहे, आणि ही कुठल्या देशाची खेळाडू आहे? तर ही US ची खेळाडू आहे. ठीक आहे, हा आहे अरमान भाटिया. पुढे. युवा आणि खेळ मंत्रालयाने ध्यानचंद लाईफ टाईम अवॉर्ड जो आहे त्याचं नाव चेंज करून एक दुसरं नाव ठेवलं आहे. ठीक आहे, तर ते काय नाव ठेवलं आहे? तर त्याआधी लक्षात घ्या, 2023 मध्ये खेळातील सर्वोच्च सन्मान राजीव गांधी खेलरत्न. ठीक आहे, सरकारने ह्याचं नाव चेंज करून काय केलं? तर मेजर ध्यानचंद खेलरत्न. ठीक आहे, पण प्रॉब्लेम असा होता की मेजर ध्यानचंदजीच्या नावावर अजून एक अवॉर्ड होता. ठीक आहे, जो की एक लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड होता. ठीक आहे, तर हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी मेजर ध्यानचंद लाईफ टाईम अवॉर्डचं नाव काय करण्यात आलं? तर काय करण्यात आलं आता? तर अर्जुन अवॉर्ड लाईफ टाईम. ठीक आहे, आता अर्जुन अवॉर्ड एक दुसरा अवॉर्ड सुद्धा आहे. ठीक आहे, तर तो कोणाला भेटतो? तर जो मागील 2 ते 3 वर्षामध्ये स्पोर्ट्समध्ये चांगली कामगिरी करतो तशा खेळाडूला भेटतो. ठीक आहे, तर तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाहीये, प्लेन अर्जुन अवॉर्ड आहे का अर्जुन अवॉर्ड लाईफ टाईम आहे. ठीक आहे, समजलं? पुढे. 28वी IBSF वर्ल्ड बिलार्ड चॅम्पियनशिप जी कतारची राजधानी दोहामध्ये झाली होती, तर ती कोणी जिंकली आहे? तर ती जिंकली आहे आपल्या भारताच्या पंकज अडवाणीने. ठीक आहे, आता मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की भारताचे जे 2 प्लेयर आहेत, ध्रुव सितवला आणि अनुपमा रामचंद्रन, यांनी सुद्धा बिलार्ड्समध्ये एक चॅम्पियनशिप जिंकली. ठीक आहे, आणि ध्रुव सितवलाने तर पंकज अडवाणीला हरवून ती जिंकली. ठीक आहे, तर ती कुठली चॅम्पियनशिप होती? तर ती होती एशियन बिलार्ड चॅम्पियनशिप. ठीक आहे, एशियन बिलार्ड चॅम्पियनशिपमध्ये कोण झालाय चॅम्पियन? तर ध्रुव सितवला. आणि वर्ल्ड बिलार्ड चॅम्पियन कोण झाला आहे? तर तो आहे आपला पंकज अडवाणी. ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाहीये. ठीक आहे, आता IBSF चीच जी वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप आहे ती कोणी जिंकली? तर ती सुद्धा ह्या दोहा कतारमध्ये झाली होती बिलार्ड सोबतच. ठीक आहे, तर ती जिंकलेली आहे पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद आसिफने. ठीक आहे, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढे. कुठल्या देशाच्या टीमने T20 मध्ये सर्वात जास्त रन स्कोर करून इतिहास बनवलेला आहे? तर कुठली टीम आहे ती? तर झिम्बाब्वे. ठीक आहे, आणि हा 344 स्कोर त्याने कोणाच्या अगेन्स्ट केला? तर गांबिया देशाच्या. ठीक आहे, आता जो लास्ट रेकॉर्ड होता तो कोणाच्या नावावर होता? तर तो नेपाळच्या नावावर होता, जो त्यांनी मंगोलिया देशाच्या अगेन्स्ट बनवलेला होता. तो किती होता? तर तो 314 रन्स होता. ठीक आहे, तर बघा, हा जो प्लेअर आहे झिम्बाब्वेचा सिकंदर रजा, तर त्यांनी फक्त 43 बॉलमध्ये किती रन स्कोर केले? तर 133 रन्स. तर ह्याच्यामुळेच ते पॉसिबल झालं. आता जो नेक्स्ट वर्ल्ड कप होणार आहे T20चा, तो कुठे होणार आहे? तर तो 2026 मध्ये इंडिया आणि श्रीलंकामध्ये होणार आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे. आता आपण मागे बघितलं होतं की कॉमनवेल्थ गेम्स जे होणार आहेत 2026 साली, ते कुठे होणार आहेत? तर स्कॉटलंडचं एक शहर आहे, त्याचं नाव काय? तर ग्लासगो मध्ये होणार आहे, ज्यामध्ये 2022 कॉमनवेल्थ गेम मध्ये भारताने मेडल जिंकली होती. तर ह्या 12 पैकी 6 जे गेम्स आहेत ते ह्या ग्लासगो कॉमनवेल्थ मधनं हटवले आहेत. ठीक आहे, त्यामुळे भारतासाठी ही थोडीशी वाईट बातमी आहे, कारण ह्या स्पर्धेमधून ह्या लोकांनी खूप महत्त्वाचे स्पोर्ट जसे की बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी, स्क्वॉश, टेबल टेनिस आणि रेसलिंग, ज्या खेळामध्ये भारताला मेडल्स हे एक्सपेक्टेड असतात. ठीक आहे, तर हे त्यांनी हटवलेले आहेत. ठीक आहे, तर 2022ला जे बर्मिंगहॅम इंग्लंडमध्ये कॉमनवेल्थ गेम झाले होते त्याच्यामध्ये जवळपास 19 स्पोर्ट्स होते आणि त्याच्यामध्ये जवळपास 5000 खेळाडू सहभागी झाले होते. पण ग्लासगो कॉमनवेल्थ मध्ये जे आता होणार आहे
त्यामध्ये फक्त 10 गेमच होणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे काय तर आपोआपच तुमचे खेळाडू सुद्धा कमी होणार. ठीक आहे, म्हणजे आता किती खेळाडू होणार आहेत तर फक्त 3000 खेळाडू सामील होणार आहेत. पुढे कमी बॉलामध्ये 300 टेस्ट विकेट घेणारा जगातला पहिला फास्ट बॉलर कोण बनला आहे तर तो आहे साऊथ आफ्रिकेचा कैगिसो रबाडा. आता ही कामगिरी फक्त त्यांनी 11,817 बॉल टाकून केलेली आहे. ठीक आहे, तर ह्या आधी हा रेकॉर्ड कोणाच्या नावावर होता तर पाकिस्तानचा वकार युनिसच्या नावावर होता. त्याने फक्त 12,602 बॉलमध्ये तो रेकॉर्ड केला होता. ठीक आहे, आणि त्याच्या खालोखाल कोण होतं तर साऊथ आफ्रिकेचाच डेल स्टेन होता. ठीक आहे, त्याने 12,605 बॉल घेतले होते. ठीक आहे, आता तुम्ही व्यवस्थित लक्षात द्याल तर 300 टेस्ट विकेट मी कशामध्ये सांगतो तर बॉल किती बॉल केले त्याच्यामध्ये. ठीक आहे, पण जर तुम्हाला विचारलं की सर्वात कमी टेस्ट खेळून 300 विकेट कोणी काढले आहेत तर कोण आहे त्याचं नाव तर तो आहे आपल्या भारताचा रविचंद्रन अश्विन. ठीक आहे, त्याने ही कामगिरी फक्त 54 मॅचेसमध्येच केलेली आहे. ठीक आहे, जो आज पण रेकॉर्ड आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढे 2024 सालचा युरोपियन चेस क्लब टुर्नामेंट जी झाली त्यामध्ये लाईव्ह चेस रेटिंगमध्ये 2800 ELO रेटिंग मार्क क्रॉस करणारा किंवा पार करणारा चेसचा खेळाडू कोण बनला आहे तर त्याचं नाव आहे अर्जुन एरेगेसी. आता ही कामगिरी 2800 ELO रेटिंग मार्क क्रॉस करण्याची ती फक्त भारताच्या एकाच प्लेअरने केलेली आहे. ठीक आहे, आणि तो कोण आहे तर आपला महान खेळाडू विश्वनाथन आनंदने. ठीक आहे, पुढे आता भारताने इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीला एक लेटर ऑफ इंटेंट दिलेलं आहे. ठीक आहे, कशासाठी दिलेलं आहे तर भारताला ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक गेम्स हे भारतामध्ये आयोजित करायचे. ठीक आहे, तर ते कुठल्या वर्षी करायचे आहेत तर ते भारताला 2036 साली करायचे आहेत. ठीक आहे, आता त्याआधी 2028 जे ऑलिम्पिक्स होणार आहेत ते कुठे होणार आहेत तर ते अमेरिकेमध्ये होणार आहेत. ठीक आहे, अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस इथे. ठीक आहे, त्यानंतर 2032 जे होतील ते कुठे होतील तर ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन शहरामध्ये. ठीक आहे, आणि पुढचे जे 2036 आहेत ते आयोजन करण्याच्या रेसमध्ये कोण कोण आहेत तर इंडिया आहे, टर्की आहे, कतार आहे आणि सौदी अरेबिया आहे. ठीक आहे, तर आता ह्या वर्षी समजेल की इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी कुठल्या 4 देशामध्ये हे आयोजन करण्याला परमिशन देते. ठीक आहे, ह्या 4 पैकी कुठल्या देशामध्ये. ठीक आहे, पुढे आता खेळामध्ये डोपिंग म्हणजेच काय तर रक्तामध्ये नशिले किंवा ड्रग्ज सापडतात. ठीक आहे, तर हे कमी करण्यासाठी खेळाडू, कोच आणि बाकीचे जे स्पोर्टिंग कम्युनिटीचे मेंबर्स आहेत त्यांना आपल्या भारताची जी नाडा आहे, नाडा म्हणजे काय तर नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, तिने सांगितलं आहे की एक ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ठीक आहे, तर त्या ऍप्लिकेशनचं नाव काय आहे तर त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे नो युअर मेडिसिन. ठीक आहे, आता जो वाडा आहे, वाडा म्हणजे काय तर वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी. ठीक आहे, तिचे हेडक्वार्टर कुठे आहे तर मॉन्ट्रियल कॅनडामध्ये. आता वाडाने सांगितलंय की जगात असे 3 देश आहेत त्याचे जे खेळाडू आहेत ते खूप जास्त डोपिंग करतात. ठीक आहे, तर ते कुठले कुठले देश आहेत तर इंडिया, इटली आणि रशिया. ठीक आहे, आपला जो खेळाडू असतो तो खूप प्रकारचं डाएट घेत असतो. ठीक आहे, त्यामध्ये सप्लिमेंट्स वगैरे सगळं आलं. ठीक आहे, आता खूप साऱ्या खेळाडूंना ह्या सप्लिमेंट्स बद्दल इन्फॉर्मेशन व्यवस्थित नसते. ठीक आहे, त्यामध्ये काही जे सप्लिमेंट्स असतात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ड्रग्ज इन्क्लुडेड असतात जी वाडाने बॅन केलेली आहेत. ठीक आहे, कारण ती परफॉर्मन्स एन्हान्स करण्याचं काम करतात. ठीक आहे, त्यामुळे जी आपली अँटी डोपिंग एजन्सी आहे नाडा, तिने काय केलं तर हे ऍप बनवलं. ठीक आहे, आणि खेळाडूंना सांगितलं तुम्ही जी पण सप्लिमेंट्स घ्याल किंवा जे पण मेडिसिन घ्याल ते तुम्हाला ह्या ॲपमध्ये टाईप करायचं आहे जेणेकरून त्या सप्लिमेंट बद्दल किंवा मेडिसिन बद्दल तुम्हाला व्यवस्थित सगळी इन्फॉर्मेशन येईल. ठीक आहे, ते तुम्हाला कन्झ्युम करायचं आहे का नाही, समजलं. पुढे पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम 2024 मध्ये इंडियाचे क्लोजिंग सेरेमनीमध्ये फ्लॅग बेअरर कोण होते आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं कोण होते तर हरविंदर सिंग आणि प्रीती पाल. ही आहे प्रीती पाल आणि हे आहेत हरविंदर सिंग. ठीक आहे, पुढे आता पॅरिस पॅराऑलिम्पिक जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये जी टॉप केलं मेडल टॅलीमध्ये टॉप केलं तर कुठल्या देशाने केलं तर चायनाने टॉप केलं. ठीक आहे, त्यांनी टोटल 94 गोल्ड मेडल्स मिळवली आणि टोटल 220 मेडल त्यांना भेटली. आणि पॅराऑलिम्पिकमध्ये इंडियाची कामगिरी सुद्धा चांगली होती. आपली रँक काय होती तर 18 रँकला होते आपण. ठीक आहे, आणि इंडियाने 7 गोल्ड, 9 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ मेडल असे मिळून टोटल 29 मेडल मिळवले. ठीक आहे, पुढे US ओपन टेनिस चॅम्पियनशिप 2024 ही मेन सिंगलची कोणी जिंकली आहे तर ही जिंकली आहे जैनिक सिन्नरने. ठीक आहे, आता हे तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित सांगितलं होतं की कुठले ग्रँड स्लॅम हे कोणी जिंकले. ठीक आहे, US ओपन कधी होते तर US ओपन वर्षाच्या शेवटी होते. ठीक आहे, तर हे बघा हे आहे 2024 मधले ग्रँड स्लॅम. ठीक आहे, हे कोणी कोणी जिंकले आहेत तर सगळ्यात पहिलं कुठलं असते तर ऑस्ट्रेलियन ओपन असते. ठीक आहे, जे की कोणी जिंकले आहेत जैनिक सिन्नर आणि आर्याना सबलंकाने जिंकलाय. ठीक आहे, US ओपन सुद्धा कोणी जिंकलाय तर जैनिक सिन्नरने जिंकलाय आणि आर्याना सबलंकाने जिंकलाय जी की बेलारूसची खेळाडू आहे. ठीक आहे, जैनिक सिन्नर कसला आहे तर इटलीचा आहे. ठीक आहे,
त्यानंतर होते ते फ्रेंच ओपन, ज्याला काय म्हणतात तर रोलंड गॅरोस म्हणतात. ठीक आहे, हे कशावर खेळलं जाते तर हे मातीवर खेळलं जाते. ठीक आहे, आणि हे कोणी जिंकलं आहे तर स्पेनचा खेळाडू कार्लोस अल्काराजने जिंकलं आहे. ठीक आहे, आणि फिमेलमध्ये ते कोणी जिंकलं आहे तर पोलंडची खेळाडू कोण तर इगा स्वेटॅकने जिंकलं आहे. ठीक आहे, त्यानंतर होते ते विम्बल्डन, जी सगळ्यात जुनी स्पर्धा आहे टेनिसमधली. हे कशावर खेळलं जाते तर गवतावर खेळलं जाते, आणि ते सुद्धा कोणी जिंकलं आहे तर कार्लोस अल्काराजने जिंकलं आहे, जो की स्पेनचा खेळाडू आहे. आणि फिमेलमध्ये कोणी जिंकलं आहे तर बार्बोरा क्रेकिजोवाने जिंकलं आहे. ठीक आहे, आणि ही कुठल्या देशाची आहे तर चेक रिपब्लिकची आहे. कुठली तर चेक प्रजासत्ताकची आहे. आता 2025 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा होऊन गेलेली आहे. ठीक आहे, तर ऑस्ट्रेलियन ओपन 2025 ची कोणी जिंकली आहे मेन सिंगलमध्ये तर ती सुद्धा जैनिक सिन्नरने जिंकली आहे. हा सध्याच्या घडीला जगातील टॉपचा खेळाडू आहे, फर्स्ट नंबर रँकिंगला आहे. ठीक आहे, पण वुमेन सिंगलमध्ये नवीन खेळाडू आहे, ती कोण आहे तर ती अमेरिकेची मॅडिसन कीज. कोण अमेरिकेची मॅडिसन कीज नावाची खेळाडू आहे, तिने जिंकलेली आहे. हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा आणि इयर लक्षात ठेवा. ठीक आहे, की 2024चं ऑस्ट्रेलियन ओपन विचारत आहेत का 2025चं विचारत आहेत ते. ठीक आहे, पुढे FIH किंवा इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन ह्याच्या प्रेसिडेंट पदी पुन्हा कोणाची नियुक्ती झाली आहे तर कोण आहेत ते मोहम्मद तय्याब इक्रम, जे कुठले आहेत तर मकाऊचे आहेत. ठीक आहे, आता FIHचं हेडक्वार्टर कुठे आहे तर FIHचं हेडक्वार्टर आहे लॉझेनला, आणि लॉझेन कुठे आहे तर स्वित्झर्लंडमध्ये. ठीक आहे, पुढे मिनिस्ट्री ऑफ पोर्ट शिपिंग आणि वॉटरवेजने ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे आताच तर ती कोणाची केली आहे तर मनू भाकरची केली आहे. का केली आहे तर मनू भाकरचे जे वडील आहेत ते मर्चंट नेव्हीमध्ये काय आहेत तर मरीन इंजिनियर म्हणून कामाला आहेत, म्हणून तिची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. पुढे भारताच्या मेन्स हॉकी टीमने एशियन ट्रॉफी 2024 जिंकलेली आहे. ठीक आहे, आणि ते त्यांचं 5वं टायटल आहे. ठीक आहे, तर त्यांनी इथे तेच विचारले कोणी जिंकली आहे तर भारताने जिंकली आहे. ठीक आहे, पण ती कोणाला हरवून जिंकली आहे तर ती कोणाला हरवल्या फायनलला आपण तर चायनाला हरवून जिंकलेली आहे. ठीक आहे, आता 2023ची सुद्धा जी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती ती सुद्धा भारताने जिंकली होती, आणि ती कोणाला हरवून जिंकली होती तर ती मलेशियाला हरवून जिंकली होती. ठीक आहे, आता ही जी 2024ची चॅम्पियन्स ट्रॉफी आहे ही कुठल्या देशात झाली तर ही झाली चायनामध्ये. चायनाचं एक शहर आहे हुलुन बियार, काय हुलुन बुयार. ठीक आहे, तर इथे ती झाली. ठीक आहे, आणि ह्यामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण होता तर भारताचा हरमनप्रीत सिंग. ठीक आहे, हा आहे हरमनप्रीत सिंग. पुढे पहिली पाकिस्तानी महिला जिला ICCने म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने अंपायरच्या इंटरनॅशनल पॅनलमध्ये समाविष्ट केलं आहे, ते ती कोण आहे तर तिचं नाव आहे सलीमा इम्तियाज. ठीक आहे, हे आहे सलीमा इम्तियाज. ठीक आहे, आता त्या बायलॅटरल सिरीज किंवा मल्टीलॅटरल सिरीज जसं की वर्ल्ड कपसाठी अंपायरिंग करू शकतील इंटरनॅशनल गेममध्ये. ठीक आहे, पुढे 2026चे जे कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत ते कुठे होणार आहेत तर ते आधी कुठे होणार होते तर ऑस्ट्रेलियामध्ये एक शहर आहे काय तर व्हिक्टोरिया. ठीक आहे, तर व्हिक्टोरियाला ते होणार होते, पण ऑस्ट्रेलियाने ते मनाई केलं. ठीक आहे, त्यामुळे ते आता कुठे होणार आहेत तर ते होणार आहेत स्कॉटलंडमध्ये. स्कॉटलंडमध्ये कुठे तर ग्लासगो शहरामध्ये. ठीक आहे, आता कॉमनवेल्थ गेम्स कोणामध्ये खेळले जातात तर ज्या देशांवर ब्रिटनने राज्य केलं. ठीक आहे, त्यांना काय म्हणतात तर कॉमनवेल्थ कंट्रीज म्हणतात. ठीक आहे, आणि त्यांच्यामध्येच कॉमनवेल्थ गेम्स हे खेळले जातात. ठीक आहे, तर 2022 साली ते कुठे खेळले गेले होते तर इंग्लंडमध्येच खेळले गेले होते. ठीक आहे, इंग्लंडमध्ये कुठे तर बर्मिंगहम मध्ये. कुठे बर्मिंगहम मध्ये. ठीक आहे, पुढे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 400 विकेट घेणारा भारताचा 10वा बॉलर कोण बनला आहे तो कोण बनला आहे तर जसप्रीत बुमराह. ठीक आहे, आता हे सगळ्या फॉर्मॅटमध्ये 400 विकेट. ओके, म्हणजे टेस्ट सुद्धा, वन डे सुद्धा आणि T20 सुद्धा. तर बघा ही लिस्ट आहे. ठीक आहे, भारतीय बॉलरची ही लिस्ट आहे, याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित बघू शकाल की कोण कोण आहेत ते. ठीक आहे, 10 नंबर पर्यंत. ठीक आहे, पण तुम्हाला विचारलं तर 400+ विकेट हे कमी मॅचेसमध्ये कोणी घेतले आहेत तर ते कोणी घेतले आहेत तर मोहम्मद शामीने घेतले. ठीक आहे, त्यांनी फक्त 188 मॅचेसमध्येच घेतलेले आहेत. ठीक आहे, पुढे भारताच्या मेन्स आणि वुमेन्स चेस प्लेअर टीमने जे चेस ऑलिम्पियाड झालं त्याच्यामध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे. तर ही स्पर्धा कुठे झाली होती तर ही स्पर्धा झाली होती हंगरीची राजधानी बुधापेस्टमध्ये. ठीक आहे, तर सर्वात आधी लक्षात घ्या की ऑलिम्पिक्समध्ये चेस हा गेम नसतो. ठीक आहे, म्हणून चेस ऑलिम्पियाडला चेसचं ऑलिम्पिक म्हणतात. ठीक आहे, आता हा कंट्री वाईज मल्टीप्लेअर इव्हेंट असतो. ठीक आहे, तर हे भारताचं पहिलंच गोल्ड आहे. ठीक आहे, ह्या आधी भारताने 2014 साली ब्रॉन्झ मेडल मिळवलं होते
आणि 2022 मध्ये सुद्धा आपल्याला ब्रॉन्झस मेडल भेटलं होतं. ठीक आहे. आता ही स्पर्धा दर 2 वर्षाने होते. किती वर्षाने होते? दर 2 वर्षाने होते. ठीक आहे. आणि 2022 मध्ये जेव्हा आपल्याला ब्रॉन्झ मेडल मिळालं तेव्हा ती कुठे झाली होती? तर ती इंडियामध्येच झाली होती. कुठे? तर चेन्नईला, महाबलीपुरमला. आता ही आहे भारताची मेन्स टीम. ठीक आहे. आणि ही आहे फिमेल टीम. आता ह्याला तुम्ही सगळेजण ओळखत असाल. काय नाव आहे ह्याचं? डी गुकेश. ह्याला सुद्धा ओळखत असाल. ह्याचं नाव काय आहे? तर आर प्रज्ञानंदा. हा कोण आहे? तर ह्याचं नाव आहे विदित गुजराती. काय? विदित गुजराती. हा कोण आहे? तर अर्जुन एरेगसी. काय नाव आहे? अर्जुन एरेगसी. आणि हा कोण आहे? तर हा आहे पंटेला हरिकृष्णन. काय नाव आहे ह्याचं? पंटेला हरिकृष्णन. आणि ह्यांचा कॅप्टन कोण होता? तर ह्याच्यामध्ये तो नाही आहे. त्याचं नाव आहे श्रीनाथ नारायणन. काय नाव आहे? श्रीनाथ नारायणन. ठीक आहे. आता ह्या फिमेलच्या टीम मध्ये ही कोण आहे? तर ही कोण आहे? तर ही आर प्रज्ञानंदाची बहीण. ठीक आहे. हिचं नाव काय आहे? तर वैशाली. ही कोण आहे? तर ही आहे दिव्या देशमुख, जी आपण आधी बघितली. ठीक आहे. जिने महिलांची अंडर-20 वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेली आहे, जी गुजरातला झाली होती. ठीक आहे. अहमदाबादला झाली होती. ही कोण आहे? तर ही आहे हरिका द्रोणावल्ली, जी महिलांमध्ये सेकंड ग्रँड मास्टर आहे. ठीक आहे. तिसरी कोण होती? तर आर वैशाली. ही कोण आहे? तर हिचं नाव आहे अवंतिका अग्रवाल. ही कोण आहे? तर तान्या सचदेव. ठीक आहे. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि ह्यांचा कॅप्टन कोण होता? तर त्याचं नाव आहे अभिजित कुंटे. काय नाव आहे? अभिजित कुंटे. ठीक आहे. आता या स्पर्धेमध्ये जो मेल बेस्ट परफॉर्मर होता तो कोण होता? तर तो होता डी गुकेश. ठीक आहे. आणि फिमेलची बेस्ट परफॉर्मर होती ती कोण होती? तर इस्रायलची खेळाडू डाना कोचावी. काय नाव आहे तिचं? डाना कोचावी. तर हे व्यवस्थित लक्षात असून द्या. आता ही जी स्पर्धा आहे ती 2 वर्षांनी होती, मी सांगितलं तुम्हाला ऑलरेडी. तर ही पुढे कुठे होणार आहे? 2026 साली. तर ही होणार आहे उझबेकिस्तानमध्ये. उझबेकिस्तानमध्ये. ठीक आहे. पुढे मतदाता जागरूकतेसाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिव्यांगांसाठी 2 नॅशनल आयकॉन डिक्लेअर केले आहेत. ते कोण आहेत? तर कोण आहेत? तर शीतल देवी आणि राकेश कुमार. ही आहे शीतल देवी आणि हे आहेत राकेश कुमार. दोघं पण तिरंदाज आहेत. ठीक आहे. आता ह्यापूर्वीही लोकसभा निवडणुकीसाठी शीतल देवीला दिव्यांगांसाठी नॅशनल आयकॉन म्हणून डिक्लेअर करण्यात आलं होतं. ठीक आहे. समजलं? पुढे हंगरीची राजधानी बुधापेस्टमध्ये जिथे चेस ऑलिम्पियाड झालं. ठीक आहे. तिथेच फिडेने फिडे 100 अवॉर्ड्स दिले. ठीक आहे. किंवा ही सेरेमनी पार पडली. तर त्याच्यामध्ये मेल बेस्ट प्लेअर म्हणून कोणाला अवॉर्ड भेटला? तर बेस्ट मेल प्लेअर कोणाला भेटला? तर नॉर्वेचा खेळाडू कोण? तर मॅग्नस कार्लसन. हा आतापर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात बेस्ट मेल प्लेअर आहे. पण फिमेलमध्ये तो कोणाला भेटला? तर तो फिमेलमध्ये भेटला हंगरीचीच खेळाडू जुलिट पोलगरला. काय नाव आहे तिचं? जुलिट पोलगर. ठीक आहे. ही आहे जुलिट पोलगर. पुढे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अँड ॲडव्हेंचरस स्पोर्ट म्हणजे काय? तर निमास, जी कुठे लोकेटेड आहे? तर दिरांग ह्या ठिकाणी आहे. कुठे दिरांग आहे? तर अरुणाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे. ही इन्स्टिट्यूट काय करते? तर गिर्यारोहण शिकवते. ठीक आहे. किंवा जे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स असतात ते शिकवते. ठीक आहे. तर ह्या इन्स्टिट्यूट मधल्या 15 लोकांनी कधी पण चढाई न झालेलं एक पीक आहे. ठीक आहे. त्या पीकचं नाव काय ठेवलं आहे? किंवा त्या शिखराचं नाव काय ठेवलं आहे? तर त्या शिखराचं ह्या लोकांनी नाव ठेवलं आहे सॅंगॅंग गॅट्सो पीक. आता सॅंगॅंग गॅट्सो कोण होते? तर ते 6वे दलाई लामा होते. कोण होते? 6वे दलाई लामा. ठीक आहे. आता दलाई लामा ही एक काय आहे? तर ही एक पदवी आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, हे कोणाचं नाव नाही आहे. ठीक आहे. आता जे दलाई लामा आहेत ते कितवे आहेत? तर हे 14वे आहेत. आणि त्यांचं नाव काय आहे? तर त्यांचं नाव आहे टॅन्झिंग गॅट्सो. काय नाव आहे? टॅन्झिंग गॅट्सो. ठीक आहे. पुढे भारताचा पहिला लेफ्ट आर्म स्पिनर ज्याने टेस्ट क्रिकेटमध्ये 300 विकेट मिळवून एक इतिहास रचला आहे, त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे रवींद्र जडेजा. आणि ही कामगिरी त्याने कोणाविरुद्ध केली? तर जेव्हा इंडिया आणि बांगलादेशची मॅच चालू होती कानपूरला, तेव्हा बांगलादेशचा बॅट्समन खलीद अहमदची विकेट काढून त्याने ती कामगिरी केलेली आहे. ठीक आहे. समजला? पुढे 2026चे जे एशियन गेम्स आणि एशियन पॅरा गेम्स होणार आहेत, कुठे होणार आहेत? मी मगाशी सांगितलं कुठे? तर आयची नागोयाला. कुठे? तर जपानमध्ये. तर त्यांनी तेच विचारलं की ते कुठे होणार आहेत? तर ते कुठे होणार आहेत? तर जपानमध्ये होणार आहे. ठीक आहे. पण त्यांचे जे मॅस्कॉट्स आहेत किंवा जे शुभंकर आहेत त्यांचं नाव काय आहे? तर जे नॉर्मल गेम्स आहेत, नॉर्मल एशियन गेम्स आहेत, त्यांचं शुभंकर मी मगाशी सांगितलं तुम्हाला. काय आहे त्याचं नाव? तर होनो होन. काय नाव आहे? तर होनो होन, जे की एक टायगर फिश आहे. ठीक आहे. आणि जे पॅरा गेम्स आहेत, पॅरा गेम्स, त्यासाठी जे मॅस्कॉट आहे किंवा शुभंकर आहे त्याचं नाव काय आहे? तर उझुमिन नाव आहे त्याचं. ठीक आहे. काय आहे? उझुमिन. आणि मोटो काय आहे या गेमचं? तर इमॅजिन वन एशिया.
पुढे आता NCC ची माउंटेनरिंग टीम आहे, ठीक आहे. NCC म्हणजे काय, तर नॅशनल कॅडेट कोर्स, ठीक आहे. तर त्यांनी एक पहाड चढला आहे, त्याचं नाव काय आहे, तर माउंटेन अबिगामिन, जो की 7355 मीटर इतका उंच आहे. तर हा अबिगामिन माउंटेन किंवा हे शिखर कुठे लोकेटेड आहे, कुठल्या राज्यामध्ये, तर हे आहे उत्तराखंडमध्ये, ठीक आहे. आता उत्तराखंडमध्येच BSFच्या ज्या महिला आहेत, BSFच्या ज्या महिला आहेत, त्यांनी सुद्धा अशाच एका माउंटेनची चढाई केली आहे. तर त्या माउंटेनचं नाव काय आहे, तर माउंट मुकुल ईस्ट. काय नाव आहे, माउंट मुकुल ईस्ट, आणि हा सुद्धा उत्तराखंडमध्येच आहे. पुढे जे 38वे समर नॅशनल गेम होणार आहेत, तर ते कुठल्या राज्यामध्ये होणार आहेत, तर ते 2025 मध्ये होणार आहेत. ते कुठल्या राज्यामध्ये होणार आहेत, तर ते होणार आहेत उत्तराखंडमध्ये, ठीक आहे. आता लास्ट इयर ते कुठे झाले होते, तर लास्ट इयर ते गोव्याला झाले होते, ठीक आहे. आणि तिथे महाराष्ट्राने टॉप केलं होतं मेडल टॅलीमध्ये, ठीक आहे. तर महाराष्ट्राने जवळपास 80 गोल्ड हे जिंकले होते आणि मेडल टॅली टॉप केली होती. पुढे जगातील सगळ्यात यंगेस्ट पर्सन ज्याचं वय किती आहे, तर फक्त 18 वर्ष आहे, ठीक आहे. त्यांनी जगातली जी सगळ्यात टॉपची 14 माउंटेन पीक आहेत किंवा माउंटेन शिखर आहेत ती पार केली आहेत, ज्यांची उंची 8000 मीटरपेक्षा जास्त आहे, ठीक आहे. तर अशा यंगेस्ट पर्सनचं नाव काय आहे, तर तो कुठल्या देशाचा आहे, तर तो आहे नेपाळचा, ठीक आहे. आणि त्याचं नाव आहे निमारेंजी शेर्पा, ठीक आहे. हा आहे निमारेंजी शेर्पा. आणि ह्याने जो 14वा पहाड चढला किंवा 14वं शिखर चढलं, त्याचं नाव काय आहे, तर माउंट शिशुपंगमा. काय, माउंट शिशुपंगमा, ठीक आहे. आणि तो कुठे आहे, तर तो तिबेटमध्ये आहे, ठीक आहे. आता हा माउंट शिशापंगमा चढणारा पहिला भारतीय कोण आहे, तर पहिला भारतीय आहे अर्जुन वाजपेयी, ठीक आहे. तर ह्यानी सुद्धा ती जी सगळी पिक्स आहेत, 14 पिक्स ही चढलेली आहेत, ठीक आहे. पण आपल्याला इथे विचारलंय की माउंट शिशापंगमा चढणारा पहिला भारतीय कोण आहे, तर तो आहे अर्जुन वाजपेयी. सगळ्यात मोठं शिखर आहे, ठीक आहे, ज्याची हाईट आहे 8012 मीटर, ठीक आहे. पुढे इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन ISSF ज्याचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर म्युनिक जर्मनीला आहे, ठीक आहे. तर ह्यानी ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2025 कुठे करायचं ठरवलं आहे, कुठल्या देशामध्ये, तर ते इंडियामध्ये होणार आहे, ठीक आहे. पुढे गुजरातमधील जामनगरच्या गादीचा वारस कोणाला बनवला आहे, तर एक महान इंडियन बॅट्समन अजय जडेजा यांना, ठीक आहे. तर त्यांचे जे काका आहेत ज्यांचं नाव आहे महाराजा शत्रुसिंग जडेजा, ठीक आहे, त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी कोणाला घोषित केला आहे, तर अजय जडेजा यांना, ठीक आहे. पुढे गरुडा एरोस्पेसचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे, तर कोण बनला आहे, तर महेंद्रसिंग धोनी, ठीक आहे. आता हे गरुडा एरोस्पेसचं जे हेडक्वार्टर आहे ते कुठे आहे, तर ते चेन्नईमध्ये आहे. आणि हे काय बनवतात, तर ड्रोन्स बनवतात, ठीक आहे. ड्रोन्स बनवणारी भारतातील खूप मोठी कंपनी आहे, ठीक आहे, गरुडा एरोस्पेस. पुढे 2024 मध्ये ICC हॉल ऑफ फेम मध्ये इंडियाकडून कोणाला जागा भेटली आहे, तर 2024 साठी ICC हॉल ऑफ फेम मध्ये 3 जणांना जागा भेटली आहे, ठीक आहे. पहिला कोण, तर इंग्लंडचा महान खेळाडू एलिस्टर कुकला, ठीक आहे, ज्यांनी टेस्टमध्ये जवळपास 12,000 प्लस रन्स एवढ्या ठोकल्या आहेत, ठीक आहे. दुसरा कोण, तर साऊथ आफ्रिकेचा महान फलंदाज AB डिव्हिलियर्सला, ज्यांनी 20,000 प्लस ह्या रन्स तिन्ही फॉर्मॅट मिळून ठोकले आहेत, ठीक आहे. आणि तिसरी कोण, तर तिसरी भारताची नीतू डेव्हिड, ठीक आहे, जिचं नाव तुमच्यापैकी खूप कमी लोकांनी ऐकलं असेल. तर नीतू डेव्हिडने भारतासाठी 10 टेस्ट आणि 97 वन डे मॅच खेळल्या, ठीक आहे. आणि त्या 10 टेस्टमध्ये 41 विकेट्स त्यांच्या नावावर आहेत आणि 141 विकेट्स ह्या 97 वन डे मध्ये आहेत, ठीक आहे. नीतू डेव्हिड कोण होत्या, तर लेफ्ट आर्म स्पिनर होत्या, ठीक आहे, लेफ्ट आर्म स्पिनर होत्या. आता टेस्ट मॅच मध्ये 1995 साली त्यांच्या नावावर एक विक्रम सुद्धा आहे, ठीक आहे. त्यांनी एका सिंगल इनिंग्स मध्ये 8 विकेट घेऊन टेस्ट मध्ये एक रेकॉर्ड बनवला होता, जो अजून सुद्धा कोणीही तोडलेला नाही. आणि वन डे मध्ये त्या अजून सुद्धा सेकंड बेस्ट प्लेयर आहेत ज्यांनी सगळ्यात जास्त विकेट घेतल्या आहेत. आणि त्या डायना एडुलजी नंतर सेकंड अशा प्लेयर आहेत ज्यांना ICC हॉल ऑफ फेम मध्ये जागा भेटलेली आहे. तर डायना एडुलजींना कधी हॉल ऑफ फेम मध्ये जागा भेटली होती, तर 2023 साली, जेव्हा वीरेंद्र सहवाग आणि श्रीलंकेच्या अरविंद डिसिल्वाला हॉल ऑफ फेम मध्ये जागा भेटली होती तेव्हा, ठीक आहे. पुढे महिलांचा T20 वर्ल्ड कप कोणी जिंकला आहे, तर हा कुठे झाला होता, तर हा झाला होता दुबईमध्ये, ठीक आहे. कोणी ऑर्गनाइज केला होता, तर बांगलादेश क्रिकेटने ऑर्गनाइज केला होता, ठीक आहे. आणि तो कोणी जिंकला, तर तो साऊथ आफ्रिकेला हरवून न्यूझीलंड संघाने जिंकला, ठीक आहे. आता वुमेन T20 वर्ल्ड कप मध्ये कोणाचा दबदबा राहिलेला आहे नेहमीच, तर ऑस्ट्रेलिया संघाचा दबदबा राहिलेला आहे. आतापर्यंत जेवढे 9 कप झाले त्याच्यामधले 6 कप किंवा 6 वर्ल्ड कप हे कोणी जिंकलेले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने जिंकलेले आहेत. फक्त जो पहिला झाला होता तो इंग्लंडने जिंकला होता आणि नंतर एक वेस्ट इंडिजने जिंकला होता आणि आता हा तिसरा जो न्यूझीलंड संघाने जिंकलाय, ठीक आहे. आणि व्यतिरिक्त जे होते ते ऑस्ट्रेलियाने जिंकलेले आहेत, ठीक आहे. आता ह्या वर्ल्ड कप मध्ये जी मॅन ऑफ द सिरीज किंवा मॅन ऑफ द टुर्नामेंट
आणि शेवटच्या मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच ही एकच प्लेअर होती. तिचं नाव काय, तर अमेलिया कर. काय नाव होतं तिचं, अमेलिया कर, आणि जी न्यूझीलंडची आहे. ठीक आहे, तर ही आहे अमेलिया कर. ठीक आहे, पुढे पहिली भारतीय महिला जिने इंटरनॅशनल 50 गोल मारलेले आहेत. कशामध्ये, तर फुटबॉलमध्ये. ठीक आहे, आणि इंडियन फुटबॉलच्या इतिहासातला एक इतिहास घडवलेला आहे. तर तिचं नाव काय आहे, तर तिचं नाव आहे गंगोम बालादेवी. ठीक आहे, ही कुठची आहे, तर ही मणिपूरची आहे, मणिपूर राज्यातली आहे. ठीक आहे, आणि तिने जो 50वा गोल मारला तो कोणाच्या विरुद्ध मारला, तर जो नेपाळमध्ये सेफ कॅप चालू आहे, साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन कप, जो सेफ कॅप चालू आहे नेपाळमध्ये, त्याच्यामध्ये तिने पाकिस्तान विरुद्ध हा 50वा गोल मारलेला आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा गंगोम बालादेवी. ठीक आहे, पुढे ISSF किंवा इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन, ज्याचे हेडक्वार्टर कुठे आहे, तर म्युनिक जर्मनीमध्ये आहे. ठीक आहे, तर ह्यांचा वर्ल्ड कप झाला. ठीक आहे, कुठे झाला, तर नवी दिल्लीला झाला. ठीक आहे, आणि तो कशासाठी होता, तर रायफल, पिस्टल आणि शॉटगनसाठी होता. ठीक आहे, तर ह्या वर्ल्ड कपमध्ये कुठल्या देशाने मेडल टॅली टॉप केलेली आहे, तर कुठल्या देशाने केली आहे, तर चायनाने केली आहे. ठीक आहे, चायनाने इथे 8 मेडल, त्याच्यामध्ये 5 हे गोल्डच होते. ठीक आहे, एवढं जिंकून टॉप केले आहे. ठीक आहे, पण भारताचा जो परफॉर्मन्स होता तो ह्याच्यामध्ये एवढा काही चांगला नव्हता. ठीक आहे, भारताची रँकिंग काय होती, तर भारत 9 नंबरला होता. ठीक आहे, आणि भारताने एक सुद्धा गोल्ड जिंकलं नाही. तर भारताने फक्त 4 मेडल्स जिंकले. ठीक आहे, 2 ब्रॉन्झ आणि 2 सिल्वर. ठीक आहे, आणि सेकंड नंबरला कोण होतं, तर इटली, आणि थर्ड नंबरला कोण होतं, तर जर्मनी. ठीक आहे, आता हे आहेत त्या 4 विनरची नावं. ठीक आहे, हे एवढी काही महत्वाची नाही आहेत, त्यामुळे नाही लक्षात ठेवली तरी चालतील. तर चला, अशा प्रकारे आपण हा स्पोर्ट्स अफेअरचा हा पार्ट संपवलेला आहे. पुन्हा भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.